सुट्टीमध्ये फिरण्यासाठी म्हणून आम्ही काही मित्र बाहेर गेलो त्यावेळी एका हॉटेलमध्ये गेलो होतो। त्यातले काही जण जे नॉनव्हेज होते त्यांनी त्यांच्या परीने ऑर्डर केलं आणि आम्ही काही व्हेज खाणारे होतो, तर आम्ही तिथे पनीर बुर्जी ऑर्डर केली। त्या हॉटेलची पनीर बुर्जी खाताना मला खूप छान वाटली, तर म्हटलं आता हीच रेसिपी आपण एकदा तरी घरी बनवून पाहावी, म्हणून आजची ही रेसिपी मी पनीर बुर्जी बनवणार आहे। माझ्या स्टाईलने बनवणार आहे, माझ्या पद्धतीने बनवणार आहे। तर नक्कीच आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही। व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका। त्यातल्या त्यात तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही पनीर बुर्जी एकदा तरी बनवून पहा, खाऊन पहा आणि मग त्याची चव कशी लागते ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा। खूप जण माझे व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब करत नाही। सबस्क्राईब करा मित्रांनो, सपोर्ट करा। तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला सांगा। तुमची मतं, तुमच्या प्रतिक्रिया मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल। तर आता आजच्या या रेसिपीला वेळ न घालवता आपण सुरुवात करूया। तर आता मी किचनमध्ये आलेलो आहे आणि हे सगळं साहित्य आहे। याच्यामध्ये येणार आहे हे आलं आणि लसूण, त्यातल्या त्यात ही कोथिंबीर आणि परत या ज्या मिरच्या आहेत, हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत। त्यातल्या त्यात हे जे 2 मोठ्या आकाराचे कांदे मी घेणार आहे। 3 टोमॅटो मी घेतलेले आहेत। या रेसिपीमध्ये मी विचारलं होतं, ही रेसिपी ज्याने बनवली मी त्याला विचारलं होतं की ही रेसिपी तू कशा प्रकारे बनवली, तर त्याने मला जे सांगितलं होतं की मी या रेसिपीमध्ये दह्याचा वापर केला होता। तर मी या रेसिपीमध्ये दही हे काही वापरणार नाही आहे, त्याऐवजी मी हे टोमॅटो घेणार आहे। तर आता या सर्व साहित्याची मी तयारी करणार आहे। पनीर मी बाजूला काढून ठेवलेलं आहे, साधारण अर्धा किलो तरी पनीर मी हे घेणार आहे। साधारण 4 ते 5 माणसांसाठीची ही भाजी तयार होणार आहे, ही डिश तयार होणार आहे। तर आता या साहित्याची तयारी मी करून घेतोय। तर सुरुवातीला हे जे आलं आणि लसूण आहे ते मी अगदी बारीक करून घेणार आहे। तर ते बारीक मी कशा प्रकारे करणार आहे तर ते तुम्ही पहा। आता हे आलं लसूण मी घेतलेलं आहे। तर आता हे जे लसूण वगैरे आहे हे मी या प्रकारे या किसणीवरती किसून घेणार आहे। एक एक करून हा जो लसूण मी या पद्धतीने बारीक किसून घेणार आहे। या पद्धतीने मी करतोय, तुम्ही हवं तर इतर पद्धतीने सुद्धा करू शकता। आलं आणि लसूण या डिशमध्ये महत्त्वाचं आहे ते थोडं क्वांटिटीने जास्तच घ्यायचं। हॉटेलमधलं ज्यावेळी आपण जेवण खातो किंवा हॉटेलमधल्या ज्या काही आपण डिश खातो त्याच्यामध्ये त्यांनी हे जे साहित्य आहे ते थोडंसं जास्तच वापरलेलं असतं। तर या प्रकारे मी सुद्धा हे सर्व आलं आणि लसूण व्यवस्थित बारीक किसून घेणार आहे। लसूण आता किसून झालेलं आहे। या पद्धतीने हे आलं सुद्धा किसून घ्यायचं आहे। अगदी जास्त काही हे आलं मी वापरणार नाही आहे, कारण आल्याचा अगदी उग्र असा वास येतो। तर आलं सुद्धा मी किसून घेणार आहे। आलं आणि लसूण हे मी या प्रकारे किसून घेतलेलं आहे। आता या चॉपरमध्ये मी हा जो कांदा आहे तो बारीक करून घेणार आहे। कापत नाही आहे मी, या चॉपरमध्ये बारीक करून घेतो। कारण असं की आपण मिक्सरमध्ये हा कांदा ज्यावेळी वाटतो त्यावेळी तो अगदी बारीक होऊन जातो, तर मला तेवढा बारीक नाही झाला। या चॉपरमध्ये तो छानपैकी बारीक होऊन जातो।
मिक्सरपेक्षा हा चॉपर बरा आहे वापरायला. कांदा हा बारीक झालेला आहे. या प्रकारे मी असाच घेणार आहे. आता या मिरच्या मी टाकणार आहे आणि ही जी कोथिंबीर आहे ही सुद्धा या चॉपरमध्ये बारीक करून घ्यायची आहे. तर या पद्धतीने हे व्यवस्थित बारीक झालेलं आहे. टोमॅटो सुद्धा बारीक करून घ्यायचे आहेत. सहज बारीक होतात, मिक्सरमध्ये वाटायची गरज नाही आहे. या प्रकारे टोमॅटो सुद्धा बारीक झालेले आहेत. आता हा जो पनीर आहे तो या किसणीमध्ये मी किसून घेणार आहे. या प्रकारे अगदी बारीक बारीक. मस्त. या प्रकारे हा जो पनीर आहे तो सुद्धा आता तयार झालेला आहे. आता आपण भाजी बनवूया. पुन्हा एकदा साहित्य तुम्ही बघून घ्या. तर हा जो किसलेला पनीर आहे हा थोडासा जाडसरच किसलेला आहे. का तो याच्या मागचं कारण तुम्हाला मी नंतर सांगेनच की का या प्रकारे मी जाड किसलेला आहे. हा पनीर अर्धा किलो पनीर आहे. त्याच्यानंतर हे जे टोमॅटो आहेत हे सुद्धा जाड मी किसून घेतलेले आहे. त्याच्यानंतर ही जी कोथिंबीर मिरच्या हे सुद्धा लागणार आहे. आणि त्यानंतर आलं लसूण कांदा चॉप केलेला. तर आता आपण भाजी बनवूया. ही जी पनीरची भुर्जी आहे ती बनवायला आता सुरुवात करूया. कढई आता गरम झाली. कढईमध्ये तेल मी ओतून घेणार आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यावर आता फोडणीसाठी जिरे आणि गॅस थोडा कमी करून घ्यायचा. त्यानंतर हे जे आलं आहे ते टाकायचं आहे आणि लसूण. गॅस कमी ठेवलेला आहे. आलं आणि लसूण हलकं परतून घ्यायचं आहे. आलं आणि लसूण परतून घेतल्यावर आता हे जी मिरची आणि कोथिंबीर होती ती टाकून घ्यायची. ती सुद्धा थोडी तेलामध्ये परतून घ्यायची. वा. गॅस कमी फ्लेमवर ठेवला. आता हा जो कांदा आहे तो टाकायचा. मस्त. तुम्हाला माझ्या रेसिपी व्हिडिओ कशा वाटतात ते तुम्ही सांगत नाही मला. कमेंट वगैरे करत नाही तर कमेंट पण करत चला. कांदा वगैरे हे सगळं मस्त परतून घ्यायचं छानपैकी. म्हणजे अगदी खूप असं जास्त नाही परतायचं पण हे परतून घ्यायचं. कांदा जास्त लालसर करायचा नाही आहे. म्हणजे इतर भाज्यांमध्ये आपण कसा कांदा लालसर करतो तसा करायचा नाही आहे. वा. कांदा झालेला. आता यामध्ये हा जो टोमॅटो आहे तो मी टाकणार आहे. तो सुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे.
वा, लसूण आणि मिरची यांचा तिखट ठसका बसतो. वा, मसाले वगैरे काही टाकलेले नाही आहे. आता हे जरा व्यवस्थित होऊ द्यायचं आहे आपल्याला. टोमॅटो आणि जो कांदा आहे याच्यामधलं हे जे सगळं पाणी आहे ते व्यवस्थित सुकून द्यायचं आहे. पाणी त्याच्यामधलं निघून जाईल त्यावेळी आपण इतर मसाले टाकू. छान होते. पण हे आता मी तुम्हाला सांगितलं होतं की हे सगळं मी जाडजाड ठेवलं. तर हे ज्यावेळी आपण जाडजाड ठेवतो त्यावेळी ते म्हणजे त्याची एक वेगळी चव लागते. खूप छान, मस्त. कांदा आणि टोमॅटोमधलं हे जे पाणी होतं ते आता निघून गेलेलं आणि या कांदा टोमॅटोला मस्तपैकी आता हे तेल सुटायला लागलं. आता हे तेल सुटायला लागलं. आता आपण हे मसाले टाकूया. तर मसाल्यामध्ये मी टाकणार आहे आमचा मसाल्याचा डबा, अर्धा चमचा हळद, एक चमचा भरून लाल मिरची पावडर, सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. वा, चवीपुरतं मीठ टाकायचं. ते मी आत्ताच टाकून घेतोय. यामध्ये मस्त मिक्स करून घ्यायचं. छान. पनीर टाकायचं. वा, मस्त. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. या हा पनीर टाकला त्याच्यामुळे ही जी सगळा मसाला आणि कांदा याच्यामध्ये तो मस्तपैकी मुरून गेला. आता ही जी भुर्जी आहे ती आपल्याला साधारण 5 मिनिटं तरी अशीच कमी गॅसवरती वाफवून घ्यायची आहे. म्हणजे त्याला मस्तपैकी पाणी सुटेल. आता ही जी भुर्जी आहे ही मस्तपैकी आपल्याला वाफवून घ्यायची आहे. गॅस मी कमी ठेवलेला आहे आणि झाकण मी ठेवलेलं आहे. 5 मिनिटं झालेलं आहे. आता थोडं उघडून बघूया. वा, मस्तपैकी या पनीरला थोडंसं पाणी सुटलेलं आहे. आता हे पाणी थोडंसं आपल्याला सुकून घ्यायचं. आता ही भाजी तयार आहे. 5 मिनिटामध्ये ही भाजी तयार होते. थोडा कलर यावा यासाठी हा थोडा मसाला मी टाकतोय. वा, पनीरची भुर्जी आता तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता अंड्याच्या भुर्जीसारखी दिसते. कशी दिसते? अंड्यासारखी दिसते. पनीरची भुर्जी आता तयार झालेली आहे. मस्तपैकी अंड्यासारखीच दिसते. पनीरची भुर्जी आता तयार झालेली आहे. गॅस आता बंद करूया. वा, भूक लागले. तर पनीरची ही जी भाजी आहे, पनीरची भुर्जी ही तयार झालेली आहे. त्यासोबत मी खातो आहे तांदळाच्या भाकरी, चपाती, पनीरची भुर्जी, भात आणि एक आणखी व्हेज भाजी आहे. तर आधी
थोडी टेस्ट केलेली होती, आता मी पुन्हा टेस्ट करून बघतोय कशी लागते. वा, म्हणजे सेम टू सेम हॉटेलसारखी ही भाजी तयार होते. अगदी घरात जरी बनवली तरी तुम्ही सुद्धा या प्रकारे ही भाजी बनवून बघा आणि कशी होते ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही माझे व्हिडिओ पाहता मात्र तुम्ही कमेंट वगैरे करत नाही, ते कसे आहेत ते मला सुद्धा समजलं पाहिजे. कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. अशाच मी चांगल्या चांगल्या व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो, रेसिपी घेऊन येत असतो आणि काहीतरी वेगळेपणा असतो रेसिपीमध्ये. तर तो तुम्हाला कसा वाटतो ते मला तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका. चला, आता मी या जेवणाचा आस्वाद घेतो, या डिशचा आस्वाद घेतो. पुन्हा मी भेटेन एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत खात राहा, खुश राहा आणि आनंदी राहा. धन्यवाद. वा, मस्त झालं, एक नंबर, एकदम टेस्टी, जाम भारी. परत बनवूया आपण. आणि पुढची व्हिडिओ कोणती पुढची? सध्या नॉनव्हेज बनते तर सध्या फक्त व्हेज रेसिपी. चला, बाय बाय.